काकडीचे धोंडसची रेसिपी आमच्या कोकणातील स्पेशल। त्यासाठी एक मोठी काकडी घेतली आहे, ती बारीक किसून घ्यायची। मग एक मोठी वाटी रवा घ्यायचा, तो भाजून घ्यायचा। त्यात तव्यावर तुम्ही बघू शकता रवा जारा रवा घेतलाय, तो नीट भाजून घ्यायचा आहे। आता त्याच तव्यावर शेंगदाणे भाजून घ्यायचे व सुकं खोबरं भाजून घ्यायचे। तुम्ही ह्यात काजूगर पण घालू शकता। इथे आता बघू शकता किसलेली काकडी आहे, ते मी मिक्सरला फिरवून घेतले आहे व तेल 1 चमचा गरम करून त्यात जिरं घातलंय व रवा ऑलरेडी भाजून घेतला होता। मग त्यात गरम पाणी घातलंय, चवीनुसार मीठ घातलंय व रवा शिजू दिलाय। रवा 50% शिजला की त्यात काकडी मिक्सरला लावून शिजू द्यायची। त्यात 1 चमचा हळद घालायची, हळदीने कलर छान येतो म्हणून। आणि शिजत आला रवा की त्याच्यात घालायचं गूळ, वेलची पूड व शेंगदाणे, सुकं खोबरं जे काही घालायचं आहे ते। आता एक तवा गरम केलाय व मी काय केलंय, आपलं मिश्रण होतं ते काय केलं, एक केक टीन घेतला, खाली हळदीची पानं घेतली, त्याला तेल लावून ते मिश्रण ठेवलं व 15 ते 20 मिनिटं लो फ्लेमवर चांगलं अजून शिजू दिलं। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित सेट होतं। कोकणात धोंडस करण्याची ही पद्धत आहे, आदल्या दिवशी करून ठेवतात, दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला खातात, आदल्या दिवशी रात्री बनव असं आहे ते।